का म्हटलं की उन्हाळ्याचा राजा आंबा हा सर्वच घरांमध्ये असतो आणि आंबा आहे आणि आपण आमरसपुरी बनवली नाही असं कधीच होत नाही। तर आज मी तुम्हाला झटपट असा आमरस आणि ते पण कमी साहित्यामध्ये बनवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर चला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला इथे 3 ते 4 हापूस आंबे मी इथे घेतले आहेत। हापूस आंबे आपल्याला चांगले 3 ते 4 पाण्याने धुवून त्याच्या अशा आपल्याला काप करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्या आतमधला गर असा चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गर वेस्ट होत नाही व इझिली निघतो। त्यानंतर बघा मी इथे 3 ते 4 चमच साखर घेतली आहे। तुम्ही गरजेनुसार साखर कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपल्याला इथे वेलची पूड चिमूटभर घ्यायची आहे व तयार केलेलं मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा आपल्याला इथे पाण्याचा वापर जराही करायचा नाही आहे आणि जर तुम्ही इथे दुधाचा वापर केला तर तुमच्या आमरसाचा रंग चेंज होऊ शकतो। तर लक्षात ठेवा आपल्याला जे एकजीव केलेलं मिश्रण आहे ते फक्त 1 ते 2 सेकंद मिक्सरमध्ये असं फिरवून घ्यायचं आहे। बघा मिश्रण आपण मिक्सरमध्ये ॲड करत आहोत। काही लोक इथे दूध ॲड करतात, त्याच्यामुळे त्यांचा आमरसाचा रंग हा फिका दिसतो। तर तुम्ही लक्षात ठेवा आपल्याला लगेच दूध ॲड नाही करायचं आहे। आमरस आपल्याला 1 ते 2 सेकंद फक्त फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे आपला आमरस आहे जो तो पातळ होणार नाही। तुम्ही बघू शकता आपला आमरस घट्ट असा झाला आहे। आता तुम्ही इथे तुमच्या गरजेनुसार दूध ॲड करू शकता। मला पण जर असा परफेक्ट घट्ट आणि गोड असा स्वादिष्ट आमरस बनवायचा असेल तर माझी ही ट्रिक नक्की फॉलो करा। तर चला आता आपल्याला इथे पुरीची तयारी करून घ्यायची आहे। त्यासाठी बघा मी इथे कढई चांगली गरम होऊन दिली। त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये गरजेनुसार तेल ॲड करायचं आहे व आपण जे गव्हाचं कणिक चपातीसाठी भिजवतो ते सेम कणिक तुम्ही इथे पुरीसाठी सुद्धा वापरू शकता। कणिक मऊ व घट्ट कशी मळायची ह्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती पूर्ण अवेलेबल आहे, तुम्ही नक्की बघू शकता। त्या आपल्याला कणकेचा गोळा थोडा मोठा घ्यायचा आहे व आपण जशी चपाती लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला अशी जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशी चपाती लाटून घ्यायची आहे गोलाकार। काही लोक छोटे छोटे गोळे करून सुद्धा पुरी लाटतात, पण तो तुमच्याकडे अचानक पाहुणे आहे आणि जर तुम्हाला पुरीचा बेत करायचा असेल तर ही सर्वात सोपी आणि झटपट होणारी ट्रिक आहे, एकदा नक्की ट्राय करा। तर बघा असं काठाचा ग्लास घेऊन आपल्याला असं त्याला पुरीचा गोल आकार द्यायचा आहे। बघा एकाच वेळेला आपल्या इथे 7 ते 8 पुऱ्या तळण्यासाठी तयार झाल्या आहेत आणि आपलं तेलसुद्धा इथे चांगलं गरम झालं आहे। तर बघू शकता आपल्याला 1-1, 2-2 पुऱ्या आपल्याला अशा खरपूस होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। हलक्या हाताने तळलेली पुरी तेलामध्ये फुटत नाही व पटकन तळली जाते। मस्तच बघा आपल्या गरमागरम फुगलेल्या पुऱ्या आणि थंडगार गोड असा आमरस खाण्यासाठी तयार आहे। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा व अशाच झटपट आणि स्वादिष्ट व पटकन होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी द फ्लेवर ऑफ होम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत